भाऊ डीसीएम पदासाठी सुनेत्राताई पवार यांचं नाव होण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना मुंबईला बोलवण्याची शक्यता आहे। बघा, पहिली गोष्ट तर असं वाटतं की अजितदादाची राग पण शांत झाली नाही, इतक्या लवकर ह्या घडामोडी होतील असं वाटलं नाही। परंतु सर्वस्वी पवार कुटुंब हे अशा दुःखक्षणी एकत्र येतं, एकत्र बसतात आणि एकत्र निर्णय घेतात। आणि मागच्या काही महिन्यापासून जर आपण पाहिलं असेल तर दादांची सुद्धा मानसिकता हीच आहे की दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन निर्णय घ्यावेत आणि तशा प्रकारची अनुभव आपण महापालिकेत आणि जिल्हा परिषद आपण घेत आहोत। आणि म्हणून पवार साहेबांच्या संपूर्ण कुटुंबाने आणि पक्षाच्या लोकांनी बसून सुनेत्रा ताईचा निर्णय घ्यायचा किंवा आणखी कोणाचा हा सर्वस्व अधिकार या परिवाराचा आहे आणि मला वाटतं परिवार योग्य तो निर्णय घेईल। आमच्यासारख्याने त्यांच्या परिवाराच्या मध्ये किंवा पक्षामध्ये तोंड खुपसण्याची गरज नाही आणि म्हणून योग्य ते निर्णय त्या ठिकाणी ते घेतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर ते महायुतीमध्ये येतील। आता हा सगळा निर्णय त्या दोन्ही परिवारावर आहे। एका परिवार आहे जे दोन ठिकाणी काम करतात, एकत्र येऊन त्यांनी काय निर्णय घ्यायचा आहे। पवार परिवार गेल्या 60 वर्षापासून राजकारणामध्ये काम करतं, चांगला वाईट त्यांना सगळं करतं। त्यांच्या मागे पितामह भीष्म म्हणून पवार साहेब उभे आहेत, त्यांच्या अनुभवात योग्य ते निर्णय घेतील। महापालिका निवडणुकीदरम्यान अजित